तर मित्रांनो, नक्की आमचा काय विषय आहे ना तुम्हाला नक्कीच समजेल. एवढं मी का हसतोय नक्कीच समजेल तुम्हाला पुढे बघा ब्लॉग मध्ये. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आज काय आपली आरसीबीची मॅच होती, तर म्हटलं थोडं आपण सपोर्ट करूया. तर मग आरसीबीचे टी शर्ट घातलं आणि म्हटलं आता कामाला जाऊया. तर एक मित्र भेटला होता, तर मग स्टेशनला सोडलं मित्राने. त्यानंतर ट्रेन पकडली. तर मग फायनली भजनाला सुरुवात झाली. फायनली भजन वगैरे सगळं संपलं. त्यानंतर मग दादरला उतरलो. तर म्हटलं जाऊया. तर भजनामध्ये काय आपला आता नवीन ग्रुप जॉईन झालोय. तर मग फायनली भारी वाटतंय, भजन ग्रुप जॉईन झालोय. तर मग आलो नंतर कामावरती. मग थोडं दुपारपर्यंत ना सगळं सकाळी चहा वगैरे पिलो. त्यानंतर दुपारी जेवण वगैरे झालं होतं. मग नंतर ना आम्ही प्लॅनिंग केलेला की तू सेट बंद करून त्याला बोललो. तर भाई हा इतका सिरियस घेतला की भाई काय बोलायलाच नको. भाई खरोखरचा सेट वाटत होता. म्हटलं बस कर आता भाई तुझं नाटकं. त्यानंतर मग चहा आली होती दुपारी, मग ती पियालो. संध्याकाळी मग थोडं फिरून आलो बाहेर. त्यानंतर मग परेलला जायचं होतं. सरांना थोडं सॅम्पल वगैरे द्यायचे होते. तर मग बॅग वगैरे सोडल्या. आम्ही परेलला सोडायला गेलो. त्यानंतर मग फायनली ते सगळं झालं. मग म्हटलं जाऊया आता आपण दादरला बॅग सोडून. त्यानंतर मग दादरला पोचलो 8:30ला. मग काय 47ची गाडी पकडायची होती. तर चुकून यार मित्रांनो डब्बा आपला चुकला. तर मग माल डबा पकडला. त्यानंतर मग ट्रेनमधून उतरलो. तर म्हटलं आता जाऊया. विरारला फायनली पोचलो होतो. मग म्हटलं आता जाऊया. बाय बाय.